नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं. मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत गावरान चिकन. गावरान चिकन बनवण्यासाठी हे मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता हे बघा, गॅस चालू करायचा आहे आणि कढई ठेवायची आहे गॅसवर. कढई गरम करायला ठेवायची. गरम झाली कढई की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. तेल टाकलं की तेल गरम झालं की लसूण बारीक करून टाकायचं आहे. आता हे बघा, लसूण ब्राऊन झाला की त्यामध्ये हे मीडियम साईजचे 2 कांदे बारीक कट करून टाकलेले आहेत, ते ह्याच्यामध्ये टाकूया. हे बघा, हे चांगले मिक्स करायचे आहे. आणि हा सुद्धा कांदा ब्राऊन होऊन द्यायचा. हे बघा, हे तमालपत्रे आहे, ते 1 पान 2 करून टाकलेले आहेत. आता हे गावरान चिकन आहे, ते आपण स्वच्छ धुवून घेतलेलं त्याच्यामध्ये ओतायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करूया. चांगलं मिक्स करायचं, हलवायचं आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायची आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण हे 10 मिनिटासाठी ठेवायचं आहे. हे बघा, आता मध्येच 5 मिनिटांनी झाकण उघडायचं आणि हलवायचं. मध्येच चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत झाकण ठेवायचं. असे 5 आणि अजून 5 मिनिटं, असे 10 मिनिटं चांगली वाफ देऊन घ्यायची. हे बघा, आता ही 10 मिनिटं वाफ देऊन घेतलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे बघा, ह्याच कढईमध्ये तेल ओतायचं आहे. त्यामध्ये हे बघा, लसूण ठेचून टाकलेलं आहे आणि टोमॅटो, आणि हे चांगलं मिक्स करायचं. आता ह्यामध्ये हा मसाला वाटलेला आहे, तो टाकूया. हे 3 चमचे मसाला टाकलेला आहे. हा मसाला मी केलेला पण दाखवलेला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये हा मसाला दाखवलेला आहे. हे काश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे आणि हळद पावडर. आता हे चांगलं मिक्स करायचं. ह्याच्यामधलं थोडंसं पाणी आहे ना चिकनमधलं, याच्यामध्ये काढायचं मसाला भाजण्यासाठी. हे बघा, चांगला मसाला परतून घ्यायचा आहे. परतून मसाला झाला की मग हे चिकन टाकायचं ह्याच्यामध्ये आणि हे चिकन चांगलं हलवून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि हे बघा, हे मसाल्याचं पाणी आहे. हे मसाल्याचं पाणी पण याच्यामध्ये टाकूया. हे असं चांगलं मस्त हलवून घ्यायचं आणि चवीनुसार थोडं मीठ टाकायचं आहे. मीठ मसाल्यामध्ये टाकलेलं आहे म्हणून कमी टाकलेलं आहे. आणि गरम करून पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं मीडियम गॅसवर तसंच ठेवून द्यायचं. हे बघा, आता 10 मिनिटांनी चांगलं शिजलेलं आहे. हे बघा, असं छान झालेलं आहे. हे आता गॅस बंद करायचा आहे आणि ठेवून देऊया. त्याच्याबरोबर खाण्यासाठी बाजरीची भाकरी करूयात. तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि बाजरीच्या पिठामध्ये कडक पाणी, उकळतं पाणी टाकलेलं आहे. आता आपण हे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करूयात. हे चांगलं गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे आणि त्याचा गोळा करून घ्यायचा चांगलं मळून. हे बघा, आता कोंडा घ्यायचा आहे आणि भाकरी लाटून घेऊया, वळून घेऊया. पीठ घेतलेलं आणि भाकरी चांगली वळून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आता हे चांगली वळून घेतलेली आहे भाकरी आणि त्याच्यावर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही
तीळ टाकू शकता. हे बघा असं वळून घेतलेले आहे चांगले. आणि मग आता ह्याच्यावर मी तीळ भुरभुरणार आहे. आता थंडीचे दिवस चालू आहेत ना, म्हणून मी भाकरीला तीळ लावून घेते. बघा असे हे चांगले दाबून घ्यायचे आहेत. बघा गॅस मोठा करायचा आहे आणि भाकरी तव्यामध्ये टाकते आहे. पाणी लावून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मैत्रिणींनो, उद्या भेटूया आपण दुपारी 3 वाजता नवीन रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.